तर आता आपण सर्व जे काही पाणीपुरीमध्ये फ्लेवर्स आहेत ते सर्व ट्राय करूया। तर आलेला आहे अफगाणी चिकन मोमोज। चल मित्रा, जे काय करतेस ते खूप भारी करतेस। हा, माझी बायको बोलत होती तू मल्लू आहे, पण हा मित्र आपला मराठी आहे, साताऱ्यावरनं ना। शोभन आपल्याला त्याच्या शॉप मध्ये घेऊन आलाय। ते मेक्सिकन आहे, हे जिथे बनते ते लेबनीस आहे, आणि तुमचा टिक्का इथे बनतोय। हे बघा, शेंबूड लोकांच्या नाकातनं निघतंय, इच्छा बघा कुठनं निघालं। बापरे, नोकझोक नसली तर आवडेल का व्हिडिओ बघायला तुम्हाला? हा, पण उमा त्याच्यामध्ये आपल्याला साथ देते हे महत्वाचं आहे। हो, नाही तर रागवून बसली तर दुसऱ्या दिवशी व्हिडिओ कसा बनणार? वेलकम। काय आहे? मॉनिटर बनली, डिसिप्लिन मॉनिटर। तर नमस्कार मंडळी, आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती। कालचा व्हिडिओ बघून तुम्ही खूप हसले ना, या सर्वांच्या मागे उमाची खूप मेहनत आहे, तर नक्की तिच्यासाठी लाईक करा। आपण व्हिडिओ मध्ये तिला काय काय बोलतो तरी त्याचा वाईट वगैरे मानून घेत नाही, भरपूर सपोर्ट करते कुठं ना कुठं। तर तुम्ही पण असाच सपोर्ट ठेवा। व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या फॅमिली सोबत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा, आणि आपल्या मंडळीला सांगा आपल्या व्हिडिओ बद्दल। तर आज उमा नाही आहे घरी, म्हणून किचन मध्ये तुम्हाला पूर्ण पसारा दिसते। ती थोड्या कामासाठी बाहेर गेलेली आहे, आणि तिने सांगितलंय की कुठे गेली ती सांगू नको, मी आल्यावरती सांगेन। पण ती असल्यावरती एकदम स्वच्छता असते। पण आज मी आणि अनायाच आहे। अनाया, हा, तर अनाया नुकताच शाळेतनं आलेली आहे। तर शाळेतनं आल्यावरती मम्मा तुला काय देत असते? दूध आणि हे मुसली, चोकोस। अच्छा अच्छा, तर हे टास्क सर्व मला करायचं आहे ना आज, आणि याचा ख्याल मला राखायचा आहे आज। इडली खाणार काय? नाही की मी सकाळी खाल्ली। हा, मग थंड दूध पिणार तू? हे बघ थंड गार आहे। बॉईल कर, चालू कर। अच्छा, मम्मा गरम करून देते काय दूध? माझी मम्मा उल्लू नाहीये तुझ्यासारखी। तर आता अनायाचे आपल्याला ख्याल राखायला लागेल। तर बघ उमा, तुला वाटते काय तू गेलीस की आम्हाला काम नाही करता येत? हे बघ कसं काम करतो आम्ही। गॅस पण ना पेटत त्याच्याशी। कैसे लोग रहते हैं यार गॅस तर एवढा वास यायला लागला, पण गॅस नाही पेटली। तू तरी पेट। शाबास बेटा, फायनली सक्सेसफुल। चला, तर पिक्चर वगैरे बघून आलो आपण। आणि कसा होता पिक्चर? खूप चांगला होता, आणि जेव्हा मी फर्स्ट मोवाना बघितलेला ना, आणि त्याच्यापेक्षा पण म्हणजे खूप सारे ऍडव्हेंचर्स केलेले। म्हणजे आणि तुम्ही मुलांसोबत जाताय पिक्चर बघायला, तर तुम्ही पण बोर नाही होणार, कारण मला पण पिक्चर आवडलेला आहे। तर तुम्हाला बघायची इच्छा असेल मुलांसोबत तर नक्की जावा। तर आता आपण कुठं आलोय? आता आम्ही आलेलो आहे खारघर मध्ये, आणि आपली मम्मा पण आलेली आहे। बापरे, मम्मा पण आलेली आहे। तर काय नवीन 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 काहीतरी करून आलेली आहे बघा। तर मम्मा कुठे गेलेलीस? ट्रीटमेंट करायला गेलेली। ब्लू टॉक्स म्हणून एक ट्रीटमेंट आहे, प्रोटीन ट्रीटमेंट, ते करायला गेलेली मी। कशाचा? डोक्याचा? डोक्याचा नाही, केसाचा ट्रीटमेंट। केसाचा? हा, ते मला नाही समजणार। हा, मस्त दिसतंय। आणि पिक्चर कसा होता? पिक्चर मस्त होता। हा, मोआना। मग आज तुझा दिवस कसा होता डॅडूच्या सोबत? नो कमेंट, नो कमेंट। चल अनाया, तर तुला मी खायला नाही दिला सांगतेस ना, तर आता तुला व्हरायटीज ऑफ पाणीपुरी देते बघ। हजमा, जलजिरा, गार्लिक, इमली, सर्व प्रकारच्या पाणीपुरी आहेत, पाहिजे ती खा। चल, तर आता आपण आणायला जेवण नाही दिलं ना, तर आपण आता खारघरचं स्ट्रीट फूड खाऊया, एक्सप्लोर करूया आणि काय काय मिळतंय ते। आणि इथे बघा मेड इन मिनरल वॉटर। बापरे, तर आता आपण सर्व जे काही पाणीपुरीमध्ये फ्लेवर्स आहेत ते सर्व ट्राय करूया, आणि कोणती आवडते ती रिपीट खाऊया। ओके? हा, आणायला थंडी वाजते, 2 दिवस थंडी होती फक्त। हजमा 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 मतलब वो लास्ट में देते ना हजम करने के लिए।
स्टार्टिंग में देते म्हणजे बाकीचे जे काय आहे ते हजम झाले पाहिजे ना, म्हणून वो स्टार्टिंग में देते असं बोलतोय तो. तर बघूया आपण हाजमा खाऊन. राजमा तर भरपूर खाल्लाय उमाने. हा मस्त आहे. अनया आणि त्याच्यानंतर जलजिरा. अनयाचं रिॲक्शन बघा, खूप सुंदर. हा मी पण ट्राय करते. जलजिरा खाऊन बघूया. जलजिरा हा पाहिजे तर तुम्ही एकच फ्लेवरची पण खाऊ शकता, पण इथे बघा सर्व प्रकारचे आहेत. अरे बापरे, जलजिराने हिचं तोंड बघा कसं झालं. खा खा. मुंबई चौपाटीला गेलेलो ना आपण, मुंबई चौपाटीला जाऊन स्ट्रीट फूड पावभाजी भरपूर साऱ्या व्हरायटी खाल्ला होता. जलजिरा तिखट आहे काय? हजमोला सारखं. हा हे काय आहे? गार्लिक. गार्लिक खूप छान होता. मी एकच ट्राय केला पण मस्त. अजून एक खाण्यासारखा वाटला. खोकला वगैरे साठी चांगला आहे. आता काय ट्राय करतेस? इमली. पण प्रत्येक पाणीपुरी खाल्यावर हिचा तोंड बघण्यासारखं असते. हा पण स्ट्रीट फूड मध्ये खाण्याची मजाच काहीतरी वेगळी आहे. बघा काय लवडीत. हाजमा. हाजमा हाजमा मध्ये काय पुदिना वगैरे असतो काय? हा पुदिना, धन्या. हे धन्या पण असतो त्याच्यामध्ये. हा सब मसाला मिक्स रहता. मी गार्लिक ट्राय करते. मला आवडत तर नाही गार्लिक खायला, पण मी आता टेस्ट. तुला खोकला आहे ना? खा खा गार्लिक खा. हा आता गार्लिक खाल्यावरती मस्त आहे ना. मला पण हाजमा आवडला, चांगला होता. हो हे काय रेगुलर भी अच्छा. इमली का पाणी. चला तर पाणीपुरी खाताना आपल्याला प्रकाश गायकवाड सर भेटले. नमस्कार. हो आणि धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी. कुठे? खारघरमध्येच राहताय काय? सेक्टर 12 मध्ये राहतात आणि आपल्याला पाणीपुरी खाताना बघितले आणि ओळख दाखवली. धन्यवाद. आवडतात ना आपले व्हिडिओ? हो थँक्यू थँक्यू. तर भैया कितना हुआ पैसा? अभी तो बोला पैसा नहीं लेंगे, अभी 60 रुपये बोल रहे. हा हे बघा हुशार भैया आहे एकदम. 60 रुपये ना. हा पण छान होती. मित्रांनो इकडे आल्यावरती पाणीपुरी नक्की ट्राय करा आणि कुठली आवडली ते नक्की सांगा. आम्हाला हाजमा आणि गार्लिक आवडली. मला तर हाजमा हजम. मला कोणती आवडली? मला हजमोला आणि गार्लिक. हाजमोला दिलीच नाही तुला, हाजमा दिली. हा हा तर 30 रुपये प्लेट आहे. 30 रुपये एक प्लेट. तर खारघरला आल्यावर तुम्ही पाणीपुरी ट्राय करणारच, पण स्पेशली इकडे येतं तर काय खाल्लं पाहिजे उमा? फ्रँकी आणि मोमोज. फ्रँकी आणि मोमोज. बापरे. पोटॅटो वाला ते पोटॅटो वाला चिप्स. हा आणखी एक भैया भेटलाय आणि हे बघा कसं त्यांनी स्टॉल लावलाय मस्त एकदम एका स्टूल वरती. काय आहे? कोलकाता झालमुडी. कलकत्ता छालमुडी. कलकत्त्यावरनं भेल घेऊन आले बघा. कलकत्ता छालमुडी. हा हे बघा कशी बनवते भेल. मला कसं काय आवडलं, मला स्ट्रीट फूड असून सुद्धा किती हायजीन मध्ये ते करतात. म्हणजे ते स्ट्रीट फूडचा विषय आला की हायजीन कुठेच नसतो, पण इकडे येऊन ग्लव्स वगैरे घालतात ते बघून थोडं छान बरं वाटतं ना. हाँ भैया हाइजीन का ख्याल रखते हो ना? कैसा है वो अभी? अभी थोड़ा बहुत तो है बता. ठीक आहे चलेगा. मेन म्हणजे याचा सेटअपच भारी आहे. एक स्टूल घेतलंय आणि 4-5 डब्बे घेतलेत. त्याच्यावरती जो बघा एकदम सेटअप बनवलाय. म्हणजे तुमच्याकडे काय नसेल तर हार मानू नका. हे एवढूशा याच्यामध्ये तुम्ही मुंबईमध्ये सर्वाइव्ह करू शकता. हे बघा एक मेसेज मिळतोय ना. हाँ रुकने का नहीं, कुछ भी कर सकते हो, पैसा कमा सकते हो. हा बघा कलकत्त्यावर येऊन पैसे कमवते. बहुत बढिया भैया. तर झालमुडी भेल पण खाऊन बघूया आपण. कुरमुरी भरपूर खाल्ली. झाडमुडी हो आणे होच करते सर्व. नक्की आवडते ना तुला? खूप मस्त आहे. खूप मस्त आहे. डाएट वाला सगळं बॉइल्ड पीस, बॉइल्ड सगळं चना वगैरे आहे आणि कुरमुरा आहे आणि आपल्या काकडी विकडी सर्व आहे. अच्छा डाएट साठी चांगलं आहे ना. तेल वगैरे काय नाही वापरत ना. ऍक्च्युली काय आहे, मम्मा आहे ना मला घरी हेल्दी फूडच देते, तर मला इकडे एन्जॉय येते. झालमुडी अच्छा है भैया, अच्छा है. कितने का है? 30 रुपीजचा झालमुडी. झालमुड़ी का मतलब है, झाल का मतलब तीखा और मुड़ी का मतलब भेल, चुरमुरी. बहुत बढ़िया. चालता चालता तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन मिळतील. इथे बघा दाबेली पण आहे. यूपी वरनं आले. तो ये जगह को ये कौन सा सेक्टर है खारघर का? ये खारघर का सेक्टर 7 है. खारघर का सेक्टर 7. क्या है बिल्डिंग का नाम? हीरानंदानी. हीरानंदानी. जर तुम्हाला स्ट्रीट फूड खायची इच्छा असेल तर खारघर सेक्टर 7 हीरानंदानीला येऊन तुम्ही असा खारघर मधला बेस्ट स्ट्रीट फूड ट्राय करू शकता. आणि इकडे पण पाणीपुरी आहे आणि एकदम हायवेच्या बाजूलाच आहे. बघा हा आपला लिटिल वर्ल्ड मॉल, त्याच्या बाजूला हायवे आणि तिच्या बाजूलाच इथे हा हीरानंदानी बिल्डिंगच्या इकडेच तुम्हाला हे सर्व स्ट्रीट फूड लावलेला दिसतंय. आता मोमो ट्राय करूया.
ते हा? खाऊया आपण. चला तर आलोय आता मोमो खायला आपण. आणि उमा इकडे कोणता मोमो मागवणार आहेस? हा, आणि उमाला मी विचारलं होतं की फ्रँकी बोलली होती, पण ऍक्च्युली ते शोरमा आहे ना. हा, खारघर मध्ये येत आहे तर मोमो आणि काय खायचं? शॉर्मा चिकन शोरमा. आता आपण मोमो ट्राय करूया. मोमोज फ्राइड की स्टीम स्टीम पण ट्राय करूया आणि फ्राईड पण ट्राय करूया. ट्राय करण्याची इधर आहे का तो बता. ट्राई करना है तो अफगानी मोमो लीजिए. अफगानी मोमो. हाँ, अच्छा, चिकन अफगानी क्रीमी रहेगा, हाँ, मलाई मीठा नहीं जैसा, रहेगा ना? मीठा रहेगा बहुत. हल्का स्वीट रहेगा. अच्छा, लिट्टी चोखा क्या है? लिट्टी चोखा. लिट्टी चोखा यहाँ का स्पेशल डिश है, अच्छा, तो बिहार का है. बिहार का है. बिहार का स्पेशल डिश. अफगानी कोणता रेकमेंड केला? अफगाणी ना, अफगानी मोमो. लिटी चोका बद्दल विचारलं होतं त्याला, ती हीच डिश आहे बघा, लिटी चोका. तर अफगाणी चिकन मोमो साठी ऑर्डर दिली आपण इकडे, आणि ते लक्ष्मी मॅडम पण भेटल्यात बघा. नमस्कार. हो, आणि ओमाला ओळखली ते. खूप बघत असते, बघितलेले आहेत आणि खूप छान छान रेसिपी बघितलेल्या आहेत आणि आवडते तुमची छोटी कुठे आहे? ये काय आहे काय? चला तर खारघर मध्ये पण आपले भरपूर सारे यूट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत. हो, धन्यवाद धन्यवाद. हे बघा, आम्ही हेच कमवलं यूट्यूब मधनं, चांगली चांगली माणसं कमवली ते बघा. थँक्यू थँक्यू. चला या. चला तर आलेलं आहे अफगाणी चिकन मोमोज. ऍक्च्युली बघूनच एकदम टेम्पटिंग वाटते ना, सॉस वगैरे मस्त आहे. अफगानी मध्ये स्वीट मध्ये आहे, पण ते बोलले की मोस्ट सेलिंग आहे इथला. आपण ट्राय. पॉप्युलर डिश आहे इकडे मोमोजची. पण मोमो बहुतेक मला वाटतं एकाच ठिकाणी बनतात आपल्या खारघरमध्ये. तिकडनंच सर्व जे काही मोमोच्या गाड्या तिथे व्हॅन आहेत तिकडेच हे सर्व केले जातात. म्हणजे टेस्ट तुम्हाला एकच भेटेल शक्यतो. तर आता आपण ट्राय करूया अफगाणी चिकन मोमो. गरम 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 खाऊन जीभ भाजल. अप्रतिम. अप्रतिम अप्रतिम आहे, अप्रतिम बोलते. लहान मुलांना आवडेल काय नाही? ऍक्च्युली काय आहे, मला मोस्टली स्वीटच आवडते, स्पायसी मला बिलकुल आवडत असते. आणि हे मला खूप चांगलं वाटलं, कारण मोमोज जेव्हा म्हणजे मी व्हेज या चिकन खाते ना, खूप स्पायसी वाटते मला, हे मला आवडतं. तर लहान मुलांना पण आवडेल, जास्त स्पायसी नाहीये. मी पण नुकताच ट्राय केलाय, मस्त आहे. म्हणजे आतमधले जो स्टफ केलाय ना चिकन, त्याची चव काहीतरी अलगच आहे. खरंच अप्रतिम आहे. आवडला ओमा, मला पण आवडला. नक्की या इकडे आल्यावरती हजमा पाणीपुरी, ती भेल आणि इथे अफगानी मोमो नक्की ट्राय करा, आवडेल तुम्हाला. चलो भैया, बढ़िया था, अच्छा लगा, अच्छा रेकमेंड किया आपने. अरे बापरे, स्ट्रीट फूड खायला येत आहे तुम्हाला, स्ट्रीट शो पण बघायला मिळते. हा बघा, आपल्या इंडियामधला रोनाल्डो. अरे वा, अनया स्किल्स बघ त्याच्या. ओ चल मित्रा, जे काय करतेस ते खूप भारी करतेस. हा, माझी बायको बोलत होती तू मल्लू आहे, पण हा मित्र आपला मराठी आहे, साताऱ्यावरनं ना. काय नाव काय तुझं? सुशांत वायदंडे. सुशांत वायदंडे. सुशांत मित्र आहे आणि नॅशनल चॅम्पियन आहे बघा. बघा, आय एम नॅशनल चॅम्पियन इन फुटबॉल फ्री स्टाईल. आणि तू हे का परफॉर्म करतेस? फंड रेज करण्यासाठी. हा, म्हणजे जो तू फ्री स्टाईल करतेस ते प्रमोट करण्यासाठी ना. प्रमोट करणे, आणि माझा उद्देश आहे की म्हणजे मी पण काहीतरी स्पोर्ट करतो, तर मग घरी भरपूर दिवस घरी करतो ना मी, तर मग थोडं लोकांमध्ये केलं तर लोकांना परफॉर्मन्स आवडतो, पण लोक पैसे पण देतात. मग पैसे पण आणि प्रमोशन पण, त्या दोन गोष्टी आहेत. म्हणजे सस्टेन करायला दोन्ही गरजेचे आहेत. म्हणजे तुझा एम काय आहे याच्या मागे, हे करण्यामागे काय एम आहे तुझा? एम असं आहे की लोकांना स्पोर्ट आवडतो, तर म्हणजे पहिले तर स्पोर्टची अवेअरनेस नाही, तर लोकांनी स्पोर्ट असा बघितला, नवीन आहे. आणि एक परसेप्शन असतं की बाहेरच्या कंट्रीजमध्ये जास्त हे करतात, इंडियन करत नाही. पण आपण कुठल्या मुलांनी इंडियनला करताना बघितलं तर मग त्याला करू वाटेल ना, तर मग ते एक पण आहे. त्याच्या व्यतिरिक्त मला संध्याकाळी फ्री टाईम असतो, म्हणजे दिवसभर कॉलेज, संध्याकाळी फ्री टाईम असतो, तर मग ते घरी एकटा मी करायचो परफॉर्म. तर थोडं बाहेर परफॉर्म केल्यानंतर लोक पण अप्रिशिएट करतात, थोडं मोटिवेशन मिळतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मला पण खूप छान वाटलं, आणि मराठी असलं ऐकलं ते अजून छान ऐकायला वाटलं. तर तो एक फ्रान्समध्ये करायचा, तो स्ट्रीटवरती लॅम्पवरती चढून, तो तेच प्रकारचा फ्री स्टाईल आहे ना तुझा? स्ट्रीट परफॉर्मन्स. अच्छा, स्ट्रीट इंडियामध्ये नवीन आहे, लोक जास्त स्ट्रीट परफॉर्मन्स करत नाहीत. थोडं हेजिटेट मी पण करत होतो परफॉर्म करायला, पण आता
बरं वाटतं, म्हणजे लोक जेव्हा बघतात तेव्हा खूप चांगलं वाटतं. थँक्यू सो मच. प्रेशरमध्ये जी गोष्ट करणे आणि हलक्यामध्ये करणे अलग आहे. चालेल, खूप भारी वाटलं. तर मंडळी कोण याला सपोर्ट करू शकते तर नक्की करा. तर तो आग्रह करते की तुम्ही इकडे या आणि त्याचा परफॉर्मन्स बघा आणि आवडला तर त्याला मदत करा. आणि त्याचा इंस्टाग्राम आहे सुशांत फ्रीस्टाईल. नक्की फॉलो करा आपल्या मित्राला, खूप पुढे जाशील मित्र. चल, थँक्यू. त्याचे फुटबॉलचे स्किल्स बघता बघता तुम्ही इथले फट्टूस म्हणून आहे, इथे शोरमा पण ट्राय करू शकता. हां, आपला रत्नागिरीवालाच आहे मित्र. हां, तर सोबान आहे इकडे. सोबान काय ट्राय केलं पाहिजे इथे शोरम्यामध्ये? शॉर्मामध्ये टिक्का शॉर्मा आहे, पहाडी आहे, बार्बिक्यू आहे आपल्याकडे, लेबनीस आहे, मेक्सिकन आहे. आणि किती वर्ष झाली तुला इकडे? 10 वर्षाच्याहून जास्ती झाले इथे. मागच्या टायमाला आलेलो तेव्हा याचा मोठा भाऊ भेटला होता आणि आता शोभन भेटलाय. तर आम्ही कोणता शोरमा ट्राय करू? टिक्का शॉर्मा ट्राय करा. टिक्का शोरमा. हां, तर शोभन आपल्याला त्याच्या शॉपमध्ये घेऊन आलाय. शोभन एक्सप्लेन करणार हे काय आहे? हे जे आहे ते मेक्सिकन आहे, हे लेबनीस आहे, हे जिथे बनते ते लेबनीस आहे आणि तुमचा टिक्का इथे बनतोय. फरक काय याच्यामध्ये? हे तंदूरवर होते, हे जे आहे ते तंदूरवर होते आणि हे इथे ग्रिलवर होते. हे बाकी पूर्ण हे तंदूरवर बनवून होते आणि हे पण इथेच बनते. बाकी जे टिक्काचे तुमचे बोटे आहेत ते आतमध्ये तंदूरवर हे होते, हाफ डाऊन होऊन इथे येते. म्हणजे हे चिकनचे पीस पूर्ण एका बारमध्ये रोल करताय काय तुम्ही? आणि ते हां, हे बारमध्ये रोल करताय. बार्बिक्यू आणि चालेल, धन्यवाद माहिती देण्यासाठी. चला आता आपण पण ट्राय करूया टिक्का शोरमा. चालेल, चल, थँक्यू. कुठला शॉर्मा मागवलाय? हा तिखट शोरमा आहे काहीतरी, टिक्का शोरमा. म्हणजे काइंड ऑफ अफगाणीसारखं आहे. म्हणजे जे सॉसेस वगैरे आहेत ना तसे सेम आहेत समवट, पण जी चव आहे ती चांगली आहे. चिकन जो तंदूर केलेला आहे ती या शोरम्याची म्हणजे चव वेगळी दाखवते. खूप चांगलं वाटतं खायला. आल्यावरती अफगाणी मोमो आणि हा शोरमा नक्की ट्राय करा. लास्ट टाइम आम्ही लेबनीज शोरमा ट्राय केला होता, तो पण छान होता. पण आता यांनी हा सजेस्ट केला आहे, पण हा पण सुंदर आहे. आणि ट्राय करणार. काय घेतलंय? स्ट्रॉबेरी ज्यूस. आणि मला एक चीज बोलायचं आहे, शोरमा सोबत नूडल्स फ्री भेटते. तर शोरमा आपल्याला खूप आवडला जो त्यांनी दिला होता, तिखा शोरमा दिला होता काहीतरी. आणि आता आपण दुसरा मागवला आहे बघा, लेबनीज शोरमा. तर हे पण आपण ट्राय करून बघूया. फट्टूस, लक्षात ठेवा, फट्टूस. फॅटूस नाही, ते फट्टूस बोलतात याला. तो बघ, आता त्याला विचार त्याचं दुकानाचं नाव काय. हे बघ, शेंबूड लोकांच्या नाकातनं निघतंय. इच्छा बघा कुठनं निघालो. तर आपण पण ट्राय करूया आता लेबनीज शोरमा. खूप सुंदर आहे आपण शोरमा, पण मला पहिलावाला आवडला, तंदूरवाला. मस्त आहे. पण इकडे येत आहे नक्की ट्राय करा फट्टूसमध्ये. चला, तर आणखी एक फॅमिली भेटली आपल्याला. अमोल कांबळे सर दिसत आहेत आणि त्यांचा पूर्ण परिवार दिसतोय. हो, धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी. हो, तुमचे मोठे फॅन आहोत. का दाखवणार? थँक्यू. आवडतात ना व्हिडिओ? हो, खूप आवडतात. अरे बापरे, ते पण आवडतं. छान वाटतं बघायला. ॲप्रिशिएट केलंय आपली नोक जोकला बघा. हो, काय नाव काय ताई तुमचं? माझं रेखा कांबळे. रेखाताई आहेत आणि त्यांनी आपली जी नोकझोक असते त्याला ॲप्रिशिएट केलंय. जर नोकझोक नसली तर आवडेल का व्हिडिओ बघायला तुम्हाला? थँक्यू. हो, पण उमा त्याच्यामध्ये आपल्याला साथ देते, हे महत्वाचं आहे. हो, नाही तर रागवून बसली तर दुसऱ्या दिवशी व्हिडिओ कसा बनणार? आता त्यासाठी तुझाच म्हणजे त्यात मोठा हिस्सा आहे. हो, आणि तनिष्का आहे सरांची मुलगी आहे. हो, काय स्ट्रीट फूड ट्राय करायला, शॉपिंग करायला आलेत आणि आपल्याला भेटलेत बघा. धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी. थँक्यू. सरांचे आईंना पण बघा आपण व्हिडिओ कॉल केलाय ना. काय नाव काय? आईचं नाव काय तुमच्या? सुरेखा. हां, सुरेखा आई आहेत आणि ओमाशी बोलतात. हो, थँक्यू. व्हिडिओमध्ये दिसणार तुम्ही, टी व्हीमध्ये. आवाज देत ऐकतात. हां, बोला. हां, छान आहे. अरे बाबा पण आहेत बाबा. थँक्यू. चला, तर भरपूर ऑप्शन आहेत तुम्हाला. खारघरमध्ये येत आहे तुम्ही हिरानंदानीला, आणि जर तुम्ही भगवती ग्रीन साईडला जाताय तर तिकडे पण तुम्हाला फूड ट्रकचे ऑप्शन्स मिळतात ना. तिथे पण तुम्हाला स्ट्रीट फूड खायला बघायला मिळतंय. आणि जर तुम्हाला मिसल पाव खायचे असेल तर सेक्टर 12मध्ये कुठे गेलेलो आपण सकाळी ते सेक्टर 12 आला ना. हा, सेक्टर 12मध्ये पण आपला मराठी माणूस आहे. तिथे जाऊन पण तुम्ही मस्त एकदम मिसळ ट्राय करू शकता. दत्तगुरू काहीतरी कृपा होता ना.
हां नाव एकदम आठवत नाही, पण तिथं जाऊन तुम्ही मस्त मिसळ ट्राय करू शकता सकाळी. आता आपण लेमन टी ट्राय करतोय बघा. लेमन टी काळा चहा आहे ना, दूध नाही ना. हां रात्रीचे दुधाने ॲसिडिटी होते, पण काळा चहा लिंबू मारून. तर याची पण चव सांगूया तुम्हाला कशी आहे ती. हाँ इसमें अदरक, काली नमक, काली मिरी, अमचूर पाउडर सब मिक्स है. अच्छा, आपने पाउडर बना के रखा हाँ हुआ है मैडम, और ये- नींबू और गर्म पानी. ये मसाला है. वाव, गुड. सिक्रेट मसाला आहे त्याचा, तेच चहामध्ये टाकते आणि आपल्याला प्यायला देते बघा. खूप काही खाल्ल्यानंतर नाही, गरम आहे बहुत. खूप काही आ. खाल्ल्यानंतर टाइप ऑफ गरम गरम पाणीपुरी सारखं, जलजिरा सारखं वाटतं ना. हा मस्त आहे, एकदम मस्त आहे. हजम करायला. हा हजमा पानपुरी खाली ना, आता हजमा चाय पिऊया. मस्त आहे, खूप चांगली चव आहे. हा बना भैया, एक और बना. तर मंडळी खरोखरच मजा आली इकडे येऊन. हां आणि उमा आणखी एक आपण इस्कॉन टेम्पलला गेलो होतो. पिझ्झा सारखा काहीतरी भेटला होता आपल्याला, कुलचा भेटलेला कुलचा. हां तिकडे जाताय तर तुम्ही कुलचा पण ट्राय करा. इस्कॉन टेम्पल खारघरमध्ये. इस्कॉन टेम्पल खारघरमध्ये कॅन्टीन आहे तिकडे, तिथे पण एकदम भारी कुलचा मिळतो. कुलचाच होता ना नक्की तो, पिझ्झा सारखा वाटत होता. वेगळा कुलचा वेगळा. हां पिझ्झा अलग होता आणि कुलचा वेगळा होता. पण इकडे येत आहे तुम्ही हिरानंदानीचा स्ट्रीट फूड ट्राय करायला. आम्ही पाणीपुरी खाल्ली, शोरमा खाल्ला, मोमोज खाल्ले आणि शेवटी चहाही प्यायलो, लेमन टी. तो पण खूप सुंदर लागला. हां आवडला ना ओव्हरऑल. हां चाय नाही बोलते का, लेमन टी बोलते. हां लेमन टी. चला तर ओव्हरऑल खूप मजा आली. लगे यात उमाची शॉपिंग पण झाली, कानातले नाकातले ड्रेस वगैरे सर्व काही घेतलं. हां बदनाम करते. पण खूप मजा आली. या नक्की. हां तर या नक्की खारघरमध्ये येत आहे तर इकडचा स्ट्रीट फूड ट्राय करायला आवडेल तुम्हाला. नाही आवडला ना, घेऊन नको या. अरे बापरे, बायकोला घेऊन नको या, नाही तर हे बघा असे स्टॉल दिसले का लगेच बिझी होऊन जाईल. चला भेटूया चांगल्या व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चला हे चालतच नाही पुढे. आणि भेटत राहा चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय. चला.